ठीक आहे चल. कुठे आहे तुमची लेक आणि माझी नणंद? अहो सकाळपासून पत्ता नाहीये तिचा. कुठे गेल्यात त्या दोघी? अयो श्रद्धाची वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. तुमच्या आवाजाने ना 7व्या मजल्यावरचे पण खाली येतील बघा. आम्हाला ना खरंच काही माहित नाही. मी आता शक्तीला फोन केलाय, ती येतच असेल. आणि मी सांगते ना, त्या दोघी एकत्रच असतील बघा. तुम्ही काळजी नका करू. हा, काळजी नको करू. अहो ती रोजच्या वेळेला घरी आली नाहीये. इथे जीवाला घोर लागलाय माझ्या. तुमच्या लेकीला फोन लावून बोलवा. काय माहित कुठे उंडकतात या दोघी. वहिनी जरा ही बघा आली. तू एकटीच? अगं श्रद्धा कुठे आहे? आणि फोन का बंद येतोय तिचा? अगं तुझ्या सोबतच होती ना ती. अशी तर एकमेकींची पाठ सोडत नाहीत तुम्ही. जशा का पाठीला पाठ लावून जन्माला आलेत. अगं गप्प कायस, बोल ना. शक्ती, हा डबा मी श्रद्धाला लाडू भरून दिलेले तोच ना? तिने रिकामा करून पाठवून दिला का? मग श्रद्धा कुठे आहे? तुझ्या सोबत नाही आली? नाही, ती माझ्या बरोबर नव्हतीच. हा डबा मला मंदिराजवळच्या रस्त्यावर पडलेला दिसला. डब्यातले सगळे लाडू सांडले होते. अरे माझ्या कर्मा, श्रद्धाला कोणी किडनॅप केलं की काय? आता मी घरच्यांना काय सांगू? सगळे अक्कलकोट वरून निघालेत. माझ्यावर तिची जबाबदारी देऊन गेले होते घरचे. आता या सगळ्याचा दोष माझ्यावर येऊन शेकणार आहे. काय गए, नेहमी सोबत असतात ना तुम्ही? आज ती गायब झाली तेव्हा तू कुठे होतीस? जेव्हा बघावं तेव्हा एकत्र असता. पाय थाऱ्यावर नसतो श्रद्धाचा. सतत तुझ्या मागे मागे. मग आज का साथ सोडलीस तिची? मला ना खात्री आहे हे सगळं ना तुझ्याचमुळे झालंय. अयो श्रद्धाची वहिनी, तुम्ही एवढं संतापू नका बघा. शांत व्हा आधी. आणि तुम्ही आमच्या शक्तीला का असं दोषी ठरवताय म्हणते मी. हे बघा, श्रद्धा इकडेच कुठेतरी असेल. सापडेल बघा. सापडेल? ओ तुम्हाला बोलायला सोपं आहे. इथे तरणी नाटी पोरगी हरवली आहे. माझं दुःख तुम्हाला आत्ता नाही कळणार. उद्या तुमची लेक हरवेल तेव्हा तुम्हाला कळेल माझी आता काय कंडिशन झाली आहे ती. तरी तिला म्हणत असते वेळेत कॉलेजला जा, वेळेत घरी ये. पण या मुलीमुळे तिचा पाय थाऱ्यावर नसतो. वहिनी तुम्ही शांत व्हा. हे बघा, मी समजू शकतो तुमची कंडिशन काय आहे ती. श्रद्धा जी काही गायब झाली त्यामध्ये शक्तीचा खरंच दोष नाही. हो नाही, शक्ती आणि श्रद्धा कायम एकत्र असतात, पण आज त्या एकत्र खरंच नव्हत्या. तू तोच आहेस ना मागे श्रद्धाला शोधत घरी आला होतास? हो, पण वहिनी खरंच शक्तीचा याच्यामध्ये खरंच काही दोष नाही. हो, बघा त्या मोर्चे काढ, आंदोलन कर, पोलीस स्टेशनला फेऱ्या मार. ही पुढे आणि हिची मैत्रीण मागे मागे. आत्ताही काहीतरी आंदोलन वगैरे केलं असेल. सगळं करून ही नामा निराळी झालीये आणि आमच्या श्रद्धाच्या जीवावर बेतलंय. अहो वहिनी शांत व्हा. अहो एवढं डायरेक्ट टोकाचं नका बोलू. काही नाही होणार आहे श्रद्धाला. एकदम सुखरूप असेल ती. सापडेल नक्की सापडेल ती. हे बघा, आता पोलीस कंप्लेंट पण करणार आहे आणि वरपर्यंत ओळख आहे, त्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. अहो प्रिन्स सरकार स्वतः तिला शोधायला मदत करतायत. तुम्हीच सांगा, आता एवढा मोठा माणूस या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालतोय. मी स्वतः या शहरातला कोपरा पिंजून काढेन. फक्त शंभू महादेवावर विश्वास ठेवा, श्रद्धा सापडेल. या तुम्ही या. शांत राहा. हो दा तिला. हा, ती सापडली की पहिला कॉल मी करतो तुम्हाला. हा, चला या. शक्ती शक्ती,
शक्ती, अंबा शक्ती, अय्यो तू का रडतेस? हे बघ, तुझ्यामुळे श्रद्धा हरवली नसते. शांत हो, नको रडूस. हे बघ शक्ती, अम्मा सांगते ना ते बरोबर आहे. अगं तू त्या श्रद्धेच्या वहिनीचा विचार करू नको ग, तिचा मनावर घेऊ नको. हे बघ ती भावनेच्या भरात बोलून गेली असेल. सावर स्वतःला शक्ती. ए शक्ती, अगं काही येडी आहे का तू? हा, अशी रडत बसलीस तर श्रद्धा सापडणार आहे का? शोधावं लागेल तिला. अरे कशाला टेन्शन घेते? मी आहे ना, मी आहे. माझ्या पाठीशी माझा शंभू महादेव आहे, प्रिन्स सरकार आहेत. तुला माहिती आहे ना, सरकारने एक शब्द टाकला ना, अख्खी पोलीस फौज लागेल शोधायला. नको टेन्शन घेऊ. काय रडत बसलीये? ते सगळं पाणी तोंडात चाललंय, ते पूस. बघ जरा अम्माकडे बघ, आप्पांकडे बघ. तू रडते तर त्यांना त्रास होतोय. आप्पा, अम्मा, मी एक काम करतो, मी पटकन जातो आणि पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करतो. हा, आलोच मी. बघा हिच्याकडे. थांब, मी पण आले. चल. ए, रेडी आहे का तू? तू घरी बस, आराम कर, मी बघतो सगळं. नाही, मला जायचंय. शक्ती, शिवा बरोबर बोलतोय बघ. तू थांब इथे, तो जाईल बघ. नाही अम्मा, मला श्रद्धाला शोधायचंय. मी नाही. तू चल. अरे. चल लवकर चल. किती बोलली श्रद्धाची वहिनी आपल्या शक्तीला, तेही शक्तीची काही चूक नसताना. हो ना, शक्तीच्या मनाला किती लागलं, किती टोचून बोलली ती. तिचा काही दोष नसताना माझ्या पोरीला रडवलं त्या बाईने. पण ती जरी रागात बोलली तरी तिच्या बोलण्यात तिच्या नंदेविषयी असलेली काळजी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे बघा. आपलं माणूस असं अचानक गायब झालं तर माणूस बिथरतच ना. बरोबर बोलली बघा ती. आपल्या शक्तीच्या बाबतीत असं काही झालं असतं तर आपली काय अवस्था झाली असती. हे बघ, असं कोणाच्याही बाबतीत घडायला नको. आता फक्त श्रद्धा लवकरात लवकर सुखरूप भेटून दे, म्हणजे झालं बघ. आई जगदंबे, श्रद्धा जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि आम्हाला लवकरात लवकर सापडू दे बाई. हे बघ,